नमस्कार मित्रांनो, माझं नाव करम पाटील. ब्लॉग बाय करा युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण ठाण्यामध्ये आलोय काहीतरी भन्नाट खायला. काय खाणार आहे अजून आपण काही ठरवलेलं नाहीये, तर हा ब्लॉग तुम्ही पुढे बघा आपण काय काय खातोय ते. तर आपण या ब्लॉगला आता सुरुवात करूयात. आता आपण आलो ठाण्यामध्ये मामलेदार मिसळ खायला. ठाण्याची द बेस्ट मिसळ जी बोलली जाते मामलेदार मिसळ, ती मिसळ आपण ट्राय करणार आहे. इकडे तर सेलिब्रिटी लोकांची स्पेशल म्हणजे फेवरेट मिसळ आहे. अभिषेक बच्चननी तर तारीफ केलेली की मामलेदार मिसळ म्हणजे बेस्ट मिसळ आहे ठाण्याची. तर आपण ही मिसळ ट्राय करून बघूयात. त्या अगोदर तुम्हाला मी आपल्या इकडचं जी क्लिनलीनेस आणि क्राऊड बघू शकता तुम्ही, फुल क्राऊड भरलेलं आहे. क्लिनलीनेस आपण आल्या आपल्याला त्याने पहिले पाणी दिलं आणि आता आपण मिसळ ऑर्डर केली. आपली मिसळ पण आता येईलच, तर आपण मिसळ खाऊन बघूयात कशी लागते. आता आपली मामलेदार मिसळ आली, त्याच्यावर 2 पाव आहेत आणि आपण खरवस पण सांगितले की खरवस मागवलंय. आपण ही आता मिसळ ट्राय करून बघूयात कशी लागते. स्पायसी नाही जास्त, पावर पण खाऊन बघूयात. मिसळची टेस्ट चांगली आहे, इतकी नाही खूप भन्नाट टेस्ट तर नाहीये, पण टेस्ट चांगली आहे. आणि ना तुम्ही या मिसळला असं खूप तिखट मिसळ म्हणून बघत असाल जी तर्री झणझणीत लागते तशी नाहीये. त्याच्यासाठी तुम्ही वेगळी तरी घेऊ शकता. बट टेस्ट चांगली आहे. आपण बदलापूरला मिसळ खाल्लेली आणि ही आता मिसळ खाते. दोन्ही मिसळ चांगले आहेत. मिसळची टेस्ट चांगली आहे, खरंच चांगली आहे. आणि आपण त्याचबरोबर खरवस मागवले, ते ट्राय करू. आपण आता खरवस सुद्धा मागवले. खरवसची टेस्ट बघूया कशी आहे. हा वा 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 वा, काय सॉफ्ट आहे. स्वीट आहे, म्हणजे स्वीट असणारच. आणि ना एक वेगळाच असा फ्लेवर येते, पण चांगलावाला फ्लेवर येते. म्हणजे त्याच्यावर काहीतरी त्यांनी ना काहीतरी टाकलंय, मला माहित नाही काय, बट फ्लेवर चांगला येते. मस्त आहे. एक्झॅक्टली समोर ठाण्याला तलावपालीच्या एक्झॅक्टली समोर आहे. तिकडे आपण मुंबादेवी जलेबीवाला, तिकडे जलेबी घेतली. पहिले आपण जलेबीच घेतलेली होती. इकडचे कस्टमर, जेन्युइन कस्टमर, त्यांनी सांगितलं आम्हाला की याच्यावरती रबडी टाकून घ्या तर बेस्ट लागेल तुम्हाला खायला. पण जलेबी एकदम गरमागरम आहे आणि आपण ट्राय करून बघत कशी लागते. स्वीट मस्त आहे आणि त्याबरोबर अंगी रबडी खायला मजा येते. आणि एक सांगायचं राहून गेलं तुम्हाला, ही जलेबी आहे ना प्युअर घी मध्ये बनवलेली असते. त्यांची USP आहे की ते जलेबी प्युअर घी मध्ये बनवतात. जलेबीची टेस्ट आहे ना, खरं सांगेन खूप छान आहे. ऑसम टेस्ट आहे. परफेक्टली स्वीट आहे, म्हणजे जास्तही स्वीट नाही, एकदम परफेक्ट आहे. खूप गरम आहे, खूप गरम आहे, खूप गरम आहे. जस्ट त्यांनी काढली, आपण घेतले आणि मस्त आहे. त्यांची मेन ब्रँच आहे ना मुंबादेवीला आहे. हे त्यांचं वेगळं अजून एक शॉप आहे. आय थिंक ते 4th जनरेशन शॉप आहे इकडे. तुम्ही इकडे या, नक्की विजिट करा, छान आहे. आपण ना आता नमस्ते नेपाळ म्हणून एक रेस्टॉरंट आहे, तलावपालीच्या एक्झॅक्टली समोर आहे. आपण तिथे ना आपण मोमो घेतलेत. त्यात ना स्टीम मोमो, फ्राईड मोमो, सदेको मोमो आणि कोते, हे आपण मोमो प्लॅटर घेतलंय. त्याच्यामध्ये ना हे दोन स्पेशल आहेत. यातमध्ये ना सदेको मोमो मीन्स जे नेपाळी जो सॉस असतो त्याच्यामध्ये टॉस करून ते बनवलेले असतात. त्यात बेस इन्ग्रेडियंट त्याचा तो असतो. हा सदेको मोमो आपण ट्राय करूया. दिसायला इतकी छान दिसते. ट्राय करूया टेस्ट वाईज कसं आहे.
जो सध्या ना जो टँगी फ्लेवर आहे ना मजा येते. डोळे सुद्धा माझी बंद होते त्याच्यामुळे छान लागते. त्याच्यावरती आहे ना कॅरेट आणि कुकुंबर हे टाकलेलं आहे. सॉस मध्ये डीप करून बघा टेस्ट कशी वाटते. सॉस आहे ना टॅमॅटो चिली आणि केचपचा बनवलेला आहे. त्यात मॅग्नेटेड आहे. सध्याची टेस्ट छान होती. आपण काय करूया कसे हा वाला मोमोज ट्राय करूया. त्याची टेस्ट कशी आहे. एकदम यम आहे यम. याची टेस्ट आहे ना याच्यापेक्षा जास्त चांगली वाटते. फक्त इतकंच आहे की हा ना थोडा क्रंच हवा क्रंच असायला पाहिजे होता. क्रंच नाही आहे बट टेस्ट वाईज आहे ना हा जबरदस्त आहे. सॉसमध्ये ट्राय करूया त्याची टेस्ट कशी वाटते. जबरदस्त. दोन्ही मोमो चांगले आहेत. प्रत्येक मोमोची टेस्ट जबरदस्त आहे. जबरदस्त म्हणजे वा एक नंबर. फ्राईड मोमोज सुद्धा ट्राय करून बघूया कसे वाटतात. अरे यार काय डिश आहे. बाकीचे ना दोन्ही मोमोज ट्राय केले ते पण छान होते. पण ही याची बाप वाटते मला. म्हणजे फ्राईड मोमोची टेस्ट आहे ना मी नाही सांगू शकत. अफलातून टेस्ट आहे. अफलातून टेस्ट जबरदस्त लागतोय. मी 2 मोमो ट्राय केले. मला वाटत होते मोमो चांगला आहे. त्याच्या पहिले वाटला की स्वीट मोमो चांगला आहे. हा मोमो यांच्यामध्ये बेस्ट मोमो आहे. आपण आता पुढचा मोमो ट्राय करूया स्टीम मोमो. स्टीम मोमो ओके. फ्राईड मला सगळ्यात चांगला बेस्ट वाटला फ्राईड मोमो. टोटली तुम्ही प्लॅटर बघाल ना त्याचं प्रेझेंटेशन एवढं छान होतं ना. त्याच्याबरोबर ना सर्व मोमोची टेस्ट खूप छान आहे. खूप छान आहे. म्हणजे मी सांगेन मस्ट विजिट प्लेस आहे इन ठाण्यामध्ये. तुम्ही या. आणि नेपाळमध्ये जे नेपाळ आपलं नमस्ते नेपाळ ते नमस्ते नेपाळ यांचं शॉपचं नाव आहे. तिथे तुम्ही या. मीन्स एक छोटं रेस्टॉरंट आहे त्याचं. तिथे या. हे ट्राय करा तुम्ही. खूप छान आहे. मला आवडलं. तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल. प्राईस बघायला गेले ना समथिंग 180 रुपीज काय 180 रुपयाला आहे. बट तेवढं वर्थ आहे. कारण की एवढ्या चांगल्या प्लेसमध्ये आलं तर 180 रुपये म्हणजे त्याला काही हरकत नाही आपल्याला. आणि त्यांनी जो हायजीन मेंटेन केलाय चांगलं केलंय. कुठे टेबलवरती तुम्हाला कुठेही घाण वाटणार नाहीये. म्हणजे स्वच्छता एकदम चांगली मेंटेन करून ठेवलेली आहे. त्याचबरोबर आपली ऑर्डर यायला पण जास्त वेळ लागत नाही. हार्डली 5 to 10 मिनिट्समध्ये तुम्हाला तुमची ऑर्डर मिळणार आहे. 5 to 10 मिनिट्समध्ये तुमची ऑर्डर मिळेल. हा मस्ट विजिट प्लेस आहे इन ठाणेमध्ये. थोडं एक्सपेन्सिव्ह तुम्हाला वाटेल पण वर्थ इट आहे. आपण आता काय करूयात आपण आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनवरती जाऊयात. तिथे ट्राय करूया आपल्याला काय मिळतोय. आता आपण आलोय कुंज विहार वडापाव ठाण्यामध्ये. तर इकडे मी अप्रॉक्स ना 9 वर्ष झाली असेल. 9 ते 10 वर्ष 10 वर्ष झाली वडापाव पहिले खाल्लेला होता. ती टेस्ट माझ्या जिभेवरती रेंगाळते. आपण बघूयात की हा वडापावची टेस्ट सेम आहे का. आणि ना अजून एक तुम्हाला सांगायचं राहिलं की मी एक वडापाव सांगितलेला त्यावेळी ना मला एक पाव एक्स्ट्रा दिलाय. का माहिती माझ्यावरती प्रेम थोडा जास्त असेल त्याचं. अजून एकांना पण दिलेलं. बाकीच्यांना विचारलं सर्वांना असं आहे का नाही मला दिलंय. आता टेस्ट करून बघूयात वडापावची कशी आहे. आपण ब्लॉग करते आणि ठाण्यामध्ये आले तर कुंज विहार वडापाव तर आपल्याला खावाच लागेल. खूप गरम खूप खूप वडापाव गरम आहे. बटाटे ना जे आतमधला बटाटा आहे ना फुल स्मॅश केलाय. म्हणजे थोडा पण लागत नाहीये. आणि टेस्ट ना खरं सांगेल पहिल्यासारखी नाहीये. थोडी कमी आहे. म्हणजे ठीक आहे टेस्ट. जो पहिले मी खूप वर्ष पहिले खायला मला खूप आवडलेला वडापाव. आता मी एक बाईट खाल्लाय मला ठीक वाटलाय. ठीक वडापाव आहे. मीन्स आपण डोंबिवलीमध्ये जे टॉप 5 बेस्ट वडापाव खाले
तर यांना त्याच्यावर कम्पेअर केलं तर कम्पॅरिझन होऊ शकत नाही. पण हा वडापाव ठीक आहे, ओके. एकदा जे आले ते एकदा ट्राय करू शकतो आपण. पण तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, याच्यामध्ये एक चांगलं काय माहिती आहे का, आता रात्रीचे ना 10 वाजलेत. हा वडापाव अजून पण गरम आहे. असं नाही की थंड वडापाव आपल्याला सर्व करतात ते. हे चांगलं आहे की अजूनही वडापाव गरम आहे, चटका लागते इतका. आपण ना नेक्स्ट टाइम पुन्हा एकदा ठाण्यामध्ये येऊयात आणि थोडं अजून एक्सप्लोर करायला बघूयात. आता थोडं मला पण टाइम खूप कमी मिळालं. तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा. आणि आज जिथे जिथे आपण खाल्ले ते सगळे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लोकेशन मेन्शन करतो. तुम्ही तिकडे जा, चेक करा आणि इकडे जाऊन व्हिजिट करा प्रत्येक ठिकाणी. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला याच्यामध्ये कोणता प्लेस आवडला आहे.